एवढे वर्ष झाले आता पतूर लगीन तरी लावून द्यायला पाहिजे होते माझं. देऊन देऊन काय दिलं तर एक काळा कोट तो बी तिकडे लावल्या. म्हणजे तू माझी अरे हसतो काय माधू? अरे नाही नाही, उलट मला कौतिक वाटतं आहे बघ तुझं. उशिरा का होईना पण तुला कळलं हे लय महत्वाचं. मग आता मी ठरविलं आहे सौत राहायचं आणि सौताचं कल्याण करून घ्यायचं. वा वा वा. बर तात्या, तो पण तुला असा मोकळ्या हाताने सोडणार नाही बघ. थोड अरे उलट ते जे काही करल त्याच्या विरोधातच करणार आहे मी. काय सांगतो? मला त्याचे समजे अंडे पिंडे ठाव आहे. बर तात्या, यंदाच्या बारीला मला फसवित तर नाही ना व? हा. अरे काय माधू, आज पतूर म्या कधी तुला काही खोटं बोललो का? हं. खरं तरी कावा सांगतोय? अरे आज काय करतो रे माझ्या? तुला मी माझा एवढा जोडीदार मानतो आणि तू असं बोलतो बघ. नाही असं नाही. हे बघ, तू जर चांगलं वागत असेल तर चांगलंच आहे आमच्यासाठी. काय? अरे महादू म्या चांगलाच आहे, मला फक्त तुम्ही तुमचा म्हणा. चल चालेल चालेल, कामाचं बघा आता जरा. हो हो. हा. ए कानडिया विठोबा कानडिया. बाळू, वाईस बोलायचं आहे. बोल की मग. काय अडचण आहे का? नाही. का? काय झालं? सत्ती संघ भांडण झालं आहे का? नाही, काल रातच्याला तर बोललो की आम्ही. काय बोलला आणि किती बोलला? चांगलंच ठाव आहे मला. ठाव आहे ना व? मग कशाला विचारतेस? तू काल बाहेर का झोपला होता? असंच. मला ठाव आहे तुझे असंच का होतं ते. सत्ती रातभर झोपली नाही. का? न झोपाय काय झालं तिला? भाळू उगा सोंग घेऊ नग. अगं म्या कुठं सोंग घेतोय? मला समज नाही म्हणून विचारतोय तुला. सत्ती गंगीला सांगणार होती का तू तिच्या संग नीट बोलत नाहीस ते. नीट बोलत नाही म्हणजे? अजून किती नीट बोलायचं? गंगूताईला सांगितलं ती काय करणार आहे? ते बघ, तू चिडचिड करू नका, आधी ऐक. गंगीने सांगितलं होतं का बाळू तुझ्या संग नीट बोलला नाही तर मला सांगावा धाड म्हणून सांगणार होती. तिच्या मनात काय बी नाही. सांग म्हणाव तिला. बाळूवर ऐक की, तिला कसं बस गप केलं आहे म्या. मला कळलं म्हणून बरं आहे. यासनी समजलं असतं तर. अगं पर माझी काय चूकच नाही तर भ्या कशाचं? र बाळू ऐक की र, तुझ्या चांगल्यासाठी सांगते आहे ना व. आणि तिचं कुठं काय चुकलं आहे? म्या कुठं म्हणतोय तिचं काय चुकलं आहे म्हणून? मग ऐक माझं. ह्यासनी जर का समजलं तर पुण्यांदा तिकडे जा म्हणून सुरू होत्या. आणि मला काय वाटत नाही का तू तिकडे जाऊन राहावं म्हणून. तुमचा जो काय संसार आहे तो हिथं माझ्या मोर होऊन दे. मला तर काय हौस आहे का तिकडे जाऊन राहायची? कोणी बी काय बी करा, म्या नाही जाऊन राहायचो तिकडं. हा, मग त्यासाठी काय कराय ना ग का? काय करायचं? हं? नीट बोल की तिच्या संग. नवरा आहेस ना व तिचा तू. पुण्यांदा यावरनं कंटा झाला तर म्या काय मध्ये पडणार नाही. मग घे आणि तू बघून घ्या काय करायचं. आणि तुला तिकडे जावं लागलं तरी बी म्या अडवणार नाही. हवा विचार कर. वय नीट विचार कर आणि मग वाग कसं वागायचं आहे ते. नाही तर तुला तिकडे जावं लागल एवढं खरं. सत्ते, पाणी आण. सत्य आली आहे. वय कवा आलीस?
काल रात्री आली आहे. बाळू मामा घ्यायला आले होते. काय सांगते तीस कुणीकडे उजाडला म्हणायचा. काय उजाडतोय तिकडच उजाडला आहे. तू म्हणत असतोस ना व काय करत नाही काय करत नाही आणि लाज काय तर करूच. चांगले चांगले असं शहाण्यागत वागत जा. या शहाण्यागतच वागत असतो. तुम्हासनीच काय समजत नाही. अरे बाबा हा मस्ती काय समजत तुला समजते तेवढं लय झालं. तुम्ही बोला, मी आणि आरीचं बघते. हेमा कुठं आहे? हाय, पण आधी न्यारी करून घ्या मग बोलत बस. तर तस तस हा, आणि बाकी समधी कामं झाली ना व? काम राहिली आहेत मागणं करतायत. आणि आता बाळ्या शहानगत वागतोय म्हणल्यावर तो बी मदत करलच की. अरे बाळ्या होय करीन की. हा आणि काय पाहिजे चला न्यारी करू. आलोय एकाला काप हा नसती कापड लागणार आहे. तयारी सुरू आहे ना वर. वय वय कधी बी सांग काय काळजी नाही. शेताकडे ध्यान देत बसू नग. भैरू आहे हा? वय तू तुझं कापडावर ध्यान देनीस. वय वय पायाला बी घेतो संग. हा म्हणजे तो बी वाईज काम करेल बघ. पण त्याच्यावर काय लय मोठी जबाबदारी टाकू नग. नाही तो काहीतरी घोळ घालायचा आणि तुला आयुष्यभर निस्तरावं लागायचं. नाही नाही तसं नाही व्हायचं. मयप्पा पण या या राम राम. राम 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 राम. काय कसं काय चालू आहे सगळं? विशेष काय नाही चाललंय. तुम्ही कसं काय येणं केलं म्हणजे काय अडचण नाही ना वर? अयो नाही नाही काहीच अडचण नाही. त्यात काय बी झालं का धडकीच भरती बघा. यो बाळूच्या जन्मापासून भुगतोयस रे मयप्पा. त्यामुळे दारात कोणीही आलं तर तुला धडकी भरणारच. पण बाळू सुधारलाय आता. यो यो बाळू सुधारला. काही काय बोलतोस भीमा? म्हणजे काय केलंय का त्यानं? अयो काही केलं नाही. माझं काही केलं नाही आणि ह्यापैकी यांचंही काही केलेलं नाही. पण एक विषय कानावर आला म्हणून म्हटलं मदत हवी असेल तर जाऊन विचारावं म्हणून आलो. कंचा विषय मला समजलं नाही. अय्यो खरं तर तो तुमचा घरचा मुद्दा आहे. पण कसं आहे गावचा प्रमुख पंच म्हणून सगळ्यांना मदत करणं माझं कर्तव्य आहे म्हणून आलो. माझ्या कानावर आलं की बाळूच्या संसारामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून. प्रॉब्लेम म्हणजे अडचण आहे म्हणून. खरं आहे. होय थोडं चाललं आहे. तुम्हाला असंच समजलं तर कोणी येऊन सांगितलं का काय? कोणी सांगायला कशाला पाहिजे मयप्पा. समजलं रे बाबा. म्हणजे प्रत्येक प्रश्न चावडीवर नेण्यापेक्षा घरात सुटतोय का त्याचा प्रयत्न करू म्हणून आलो बघा. वय वय पर अडचण असं काय बी नाही बघा. हे मला तर काहीतरी वेगळंच ऐकायला मिळालं. नाही नाही तसं काय बी नाही. थोडा तंटा आहे पर बाकी काही नाही. अय्यो तंटा बाकी काही नाही. निघू आम्ही. काही मदत नको. वय वय काय लागलं की सांगतो की तुम्हासनीच. चला रे काही नको. वय राम राम. थांबा पण तुम्ही ऐकलं आहे ते खरं आहे.